तुम्ही आणि सलमान भाऊ जेव्हा केव्हा एकत्र येतात, संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावतात. यंदाच्या सीझनमध्ये सलमान भाऊ येण्याची शक्यता आहे का? तुम्ही त्यांना घेऊन येणार का? ते आले तर चांगलंच आहे आणि ते येतील अशी अपेक्षाही आहे. पण मला असं वाटतं की सलमान भाऊने त्यांचा सीझन पूर्ण केलेला आहे आणि या सीझनची सुरुवातसुद्धा त्यांच्या शोच्या फिनालेमध्ये झालेली आहे. म्हणून त्यांचा पाठिंबा, साथ, प्रेम, आशीर्वाद हे नेहमीच माझ्याबरोबर आणि बिग बॉस सीझनबरोबर असणार आहे. खरंच खूप भारी वाटतंय जेव्हा प्रोमो आला, 6वा सीझन येते आणि त्या प्रोमोची जी हवा झाली ती हवा आजपर्यंत आहे आणि आम्हा पत्रकारांमध्ये सुद्धा खरंच एक्साइटमेंट आहे की आता यावर्षी काय नवीन बघायला मिळणार आहे. मला गेल्या वर्षीशी निगडीत एक प्रश्न तुम्हाला विचारायला आवडेल की जेव्हा घरामध्ये वादविवाद होतात किंवा घरामध्ये जेव्हा कोणत्याही कारणावरून भांडणं वगैरे होतात तेव्हा त्या घराचं वातावरण बिघडतंच, पण कधीकधी त्या शोचे होस्ट म्हणून तुम्ही होतात आणि तुमचंसुद्धा कधीकधी पारा चढतो. तर या सगळ्या गोष्टीला यावर्षी जर असं काही घडलं तर रितेश देशमुख कशा पद्धतीने हँडल करतील? काय ना की काही रिॲक्शन्स इम्पल्सिव्ह असतात. असा विचार करू शकत नाही आपण की प्रत्येक वेळा पारा चढणार आहे. त्या आठवड्यात काय घडलं आहे, नेमकी त्याचं कसं रिॲक्शन झालेलं आहे आणि काही गोष्टी खरं म्हणजे मला पर्सनली न घेता मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या पर्स्पेक्टिव्हमधून मी घेतो. आमची टीमसुद्धा तसा विचार करते की बाबा लोक काय विचार करतात, लोकांचे काय प्रश्न असतील. असं नेहमी असू शकत नाही की हे सगळे प्रश्न माझे स्वतःचे आहेत. पण बऱ्याच वेळा असं असतं की त्यावेळेस महाराष्ट्र काय विचार करतो आहे, रिॲक्शन्स काय येत आहेत आणि काय प्रश्न विचारले पाहिजेत. पण नेहमीच असं होत नाही. कधीकधी इम्प्रॉम्प्टू माझ्या मनातल्या काही गोष्टी असतील त्यासुद्धा त्यावेळेस निघतात तिथे आणि त्या काही म्हणजे सुखद असतील, काही रागात पण असू शकतात. पण ते मी आत्ता असं सांगू शकणार नाही की मी कसं रिॲक्ट करेन, कारण काही त्यावेळेस पण मी प्लॅन करून गेलो नव्हतो. ह्या सीझनमध्ये सुद्धा मी प्लॅन करून जाणार नाही आहे. थँक्यू. अजून एक प्रश्न आहे सर. जी नितीन. गेल्या वर्षी काही स्पर्धकांनी आपलं स्वतःचं नाव व्हावं किंवा टी व्हीवर आपण दिसावं म्हणून त्यांच्यापेक्षा सिनियर कलाकारांना किंवा त्यांच्यापेक्षा सिनियर कंटेस्टंटला त्यांचा अपमानसुद्धा केला. पण या सगळ्या सिच्युएशन जर यावर्षीसुद्धा अशी घडली किंवा अशा एखादं काही प्रसंग आला की ज्याच्यामुळे खूपच विचित्र आम्हाला बघायला वाटेल किंवा टी व्हीवर दिसेल, तर या गोष्टीकडे रितेश देशमुख होस्ट म्हणून कशा पद्धतीने बघतील? मला वाटतं जसं गेल्या वर्षी रिॲक्शन्स होत्या, काही गोष्टी असतात ज्या प्रत्येक व्यक्तीची जी मर्यादा असते ती राखण्याचा प्रयत्न होस्ट म्हणून सुद्धा आणि चॅनल म्हणून सुद्धा आणि शो म्हणून सुद्धा ते आम्ही राखण्याचा नक्कीच प्रयत्न आणि प्रयास करणार आहोत.